राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती जवळ झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। या दुर्घटनेत विमानातील सर्व पाचही जणांचा दुर्दैवी अंत झाल्याने अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी आता कोणताही प्रत्यक्षदर्शी उरलेला नाहीये। अशा परिस्थितीत तपासाचा सर्व डोलारा आता घटनास्थळी सापडलेल्या ब्लॅक बॉक्सवर अवलंबून आहे। फॉरेन्सिक टीमने हे यंत्र ताब्यात घेतले असून त्यातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे। विमान अपघाताच्या तपासात ब्लॅक बॉक्स हा सर्वात महत्त्वाचा पुरावा मानला जातो। या यंत्राचे नाव जरी ब्लॅक बॉक्स असले तरी याचा रंग मात्र गडद नारंगी असतो। विमान कोसळल्यानंतर पडलेल्या ढिगाऱ्यात, धुराळ्यात किंवा झाडाझुडपात हे यंत्र लांबूनच स्पष्ट दिसावं यासाठी याला नारंगी रंग दिला जातो। हे यंत्र विमानाच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शेपटी भागात बसवलेले असते। अपघाताचे पोस्टमॉर्टम करणारे ब्लॅक बॉक्सचे दोन भाग। तर ब्लॅक बॉक्स मध्ये दोन स्वतंत्र उपकरणे असतात जी विमानाची खडाखडा माहिती साठवतात। पहिला CVR कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हा भाग कॉकपिट मधील सर्व आवाज रेकॉर्ड करतो। यामध्ये मुख्य वैमानिक आणि सहवैमानिक यांच्यातील संवाद, कंट्रोल टॉवरशी झालेलं बोलणं आणि विमानातील इंजिन किंवा यंत्रणेचा आवाज कैद होतो। अपघातापूर्वी वैमानिकांनी काही धोक्याचा इशारा दिला होता का किंवा त्यांना काही तांत्रिक अडचण जाणवली होती का हे यावरून स्पष्ट होतं। तर दुसरं आहे FDR फ्लाइट डेटा रेकॉर्डर। फ्लाइट डेटा रेकॉर्डर हे यंत्र विमानाची तांत्रिक आकडेवारी गोळा करतं। म्हणजे विमान किती उंचावर उडत होतं, त्याचा वेग किती होता, इंधन किती शिल्लक होतं आणि लँडिंगच्या वेळी विमानाची स्थिती काय होती याची सेकंदाची नोंद यात असते। सुमारे 80 पेक्षा जास्त तांत्रिक बाबींचा डेटा यात सुरक्षित राहतो। मग आता हा प्रश्न निर्माण होतो की भीषण आगीतही हा डब्बा सुरक्षित कसा? तर ब्लॅक बॉक्स हे जगातील सर्वात मजबूत यंत्रांपैकी एक मानले जाते। हे यंत्र पोलाद आणि टायटॅनियम पासून बनवले जाते। हे यंत्र सुमारे 1100 अंश सेल्सिअस तापमानातही 1 तास जरी जळत राहिलं तरी यातील डेटा सुरक्षित राहतो। जर विमान पाण्यात पडले तर हे यंत्र 30 दिवसांपर्यंत सतत एक विशिष्ट अल्ट्रासॉनिक सिग्नल सोडते, ज्याच्या मदतीने खोल पाण्यातूनही याचा शोध घेता येतो। यामुळे आता अजित पवारांचा झालेला विमान अपघात याविषयी अजूनही शंका उपस्थित केली जात असताना या ब्लॅक बॉक्स मधून नेमकी काय माहिती समोर येते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।